नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला आप्पे पात्रामध्ये भगर घालून अतिशय भन्नाट आणि चविष्ट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी की तुम्ही आजपर्यंत कधीही बनवली नसेल. एकदा तुम्ही आप्पे पात्रामध्ये भगर टाकून तर पहा, काय अप्रतिम अशी चवीची रेसिपी बनवून तयार होते. अगदी झटपट बनणारी युनिक अशी रेसिपी आहे. यूट्यूबवर ही तुम्हाला पहिल्यांदाच रेसिपी पाहायला भेटणार आहे. तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिली नसेल. मी खात्रीने सांगते, एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, झटपट बनणारी आहे आणि खायला तर अप्रतिम अशी लागते. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. अर्धा कप भगर घ्यायची आहे. नंतर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. अगदी 2 चमचे साबुदाणा घ्यायचा आहे. तर हा मोठा कप आहे, मेजरिंग कप आहे. तर जवळपास या मोठ्या कपाने अर्धा कप भगर आणि अगदी छोटासा बघा हा कप आहे. तर म्हणजे 2 ते 3 चमचे साबुदाणा बसतो. तर मोठ्या चमच्याने, पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे साबुदाणा लागणार आहे. चला, आता आपल्याला हे काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भगर घालायची आहे. नंतर हा साबुदाणा घालायचा आहे. आता मिक्सरला याची होता होईल एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. चला, मिक्सरला आता आपण याचं रवाळ असं बारीक पीठ करून घेऊया. इथे मिक्सरला बघा बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. एकदम असं बारीक असं पीठ हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. चला, आता आपण हे एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया. इथे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. जर पीठ तुमचं जास्त मोठं जर असेल ना, तर चाळणीने तुम्ही चाळून घ्या. मी मिक्सरला बारीक करून घेतानाच एकदम असं बराच वेळ मिक्सर मी फिरवून घेतलेलं होतं. आता याच्यामध्ये बघा घालायचं आहे आपल्याला पाणी. सुरुवातीला थोडंसंच घालायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं साबुदाणा घातलेला आहे. त्याने काय होतं, जे आपण आप्पे बनवणार आहोत, तर मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं की आज आपण आप्पे पात्रामध्ये भगर टाकून कुठला पदार्थ बनवणार आहोत. तर आता मी तुम्हाला सांगते, आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कुरकुरीत आप्पे. आता बघा, याच्यामध्ये नंतर घालायचं आहे थोडंसं दही. अगदी पाव कप दही घालायचं आहे आणि पाणी जसं लागेल ना तसं आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. आणि जसं आपण आप्पे बनवतो की नाही, तसं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. आपण जसं इडलीचं बॅटर बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे. असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, असं फेटून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला हिरवी मिरची. अगदी बघा 2 बारके छोट्या मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या. त्या थोड्याशा अशा खलबत्त्यामध्ये चेचल्या आणि त्या घालायच्या आहेत. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तुम्हाला हिरव्या मिरचीच्या ठेचेच्या ऐवजी जर तुम्हाला मिरचीचे तुकडे करून जर टाकायचे असतील ना, तरी सुद्धा चालेल. नंतर थोडंसं मीठ घातल्यानंतर अगदी आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. आता परत हे मिश्रण आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण बघा चांगलं असं पातळ म्हणजे सैल झालेलं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते. बघा, हे मिश्रण आपल्याला असं हवं आहे. आता हे आपल्याला मिश्रण काय करायचं आहे, हे झाकून ठेवायचं आहे. तर आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता हे 10 मिनिट असंच झाकून ठेवूया. आता इथं 10 मिनिट झालेले आहेत. तर बघा मिश्रण मस्त असं भिजलेलं आहे आणि छान असं फुललेलं आहे. याच्यामध्ये आपण कसं भगर आणि साबुदाणा हा मिक्सरला बारीक केला होता, तर त्याची जी कणी असते भगर आणि साबुदाण्याची, तर ती मस्त अशी भिजलेली आहे, फुललेली आहे. तर मस्त इथं बघा
हे आपलं उपवासाच्या आप्पेचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आज आपण आता कसं उद्या शिवरात्री आहे, महाशिवरात्री, तर त्याच्यासाठी आपण उपवासाचे झटपट बनणारे आप्पे बनवणार आहोत. आता हे परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हे जे आप्याचं बॅटर आहे ते असं मिक्स करून झालेलं आहे. आता इकडे गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून आप्पे पात्र ठेवलेलं आहे गॅसवर. आणि आता आपल्याला या सर्व प्लेटींना काय करायचं आहे, तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे आप्पे बनवणार आहोत तर ते अजिबात चिटकणार नाहीत. असं सर्व साच्यांमध्ये बघा असं तूप लावून घ्यायचं. तुपाच्या ऐवजी तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा असेल ना तरी सुद्धा चालेल, पण उपवासाचा पदार्थ म्हटल्यावर कसं तूप लावायचं. तूप वापरल्याने खूप छान असा हा पदार्थ चविष्ट लागतो. आता तूप लावून झालेलं आहे सर्व साच्यांमध्ये. आता आपण हे आप्याचं जे बॅटर आहे तर ते बॅटर याच्यामध्ये घालून घेऊया. बॅटर या साच्यांमध्ये घालताना काय करायचं, अगोदर साईडचे जे साचे आहेत तर त्या साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. कारण कसं मधले 3 साचे असतात तर त्याच्यामध्ये कसं टाकलं की पटकन ते असे भाजले जातात. म्हणून अगोदर आपल्याला साईडचे साचे आहेत तर त्या साच्यांमध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे. एकदा नक्की बनवून बघा. हे उपवासाचे आप्पे खायला खूपच असे म्हणजे भन्नाट असे चवीचे लागतात. अप्रतिम अशी चव येते या आप्यांना. तुम्ही एकदा जर बनवले ना तर नक्कीच घरातील सर्वजण तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि परत परत बनव म्हणून आग्रह केल्याशिवाय राहणार नाहीत. बघा इथं सर्व साच्यांमध्ये हे बॅटर आपलं भरून झालेलं आहे. आता हे आपल्याला मध्यम गॅसवर काय करायचं आहे, हे जवळपास 4 ते 5 मिनिट आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे शेकून घ्यायचे आहेत. आता 3-4 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचे आहेत, हे आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत. आता हे मधले आप्पे बघा पटकन असे भाजले जातात. आता हे असे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. अलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने हे आप्पे चांगले असे खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपण बघा दही घातलेलं आहे तर एकदम असे मऊ लुसलुशीत इथं आपले आप्पे बघा छान असे झालेले आहेत. आता हे साईडचे आप्पे पलटे करून घ्यायचे. साईडचे कसं पटकन असे भाजले जात नाहीत. आता हे सर्व आप्पे आपण पलटे करून घेऊयात. आता एका बाजूने बघा सर्व आप्पे हे भाजून घेतलेले आहेत, पलटी करून घेतलेले आहेत. आता आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि परत दुसऱ्या साईडने आपल्याला 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आता आपले बघा इथं आप्पे अलटून पलटून दोन्ही बाजूने मी असे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. पाहू शकतात काय सुरेख असा रंग आलेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत असे इथं आपले उपवासाचे आप्पे इथं भाजून तयार झालेले आहेत. आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात. एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने हे उपवासाचे आप्पे बनवून बघा. खरंच खूपच टेस्टी लागतात. इथं डिश मध्ये बघा हे आप्पे काढून घेतलेले आहेत. आता आपण परत आप्पे पात्रामध्ये राहिलेलं बॅटर घालून त्याचे पण याच पद्धतीने आप्पे बनवून घेऊयात. इथं आपले सर्व आप्पे बनवून तयार झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. पाहू शकतात काय मऊ लुसलुशीत असे जाळीदार असे इथं आपले आप्पे तयार झालेले आहेत. पाहू शकतात इथं जाळी पण किती आलेली आहे. तर वरतूनच बघा आप्पे असे तुम्हाला दिसतच एकदम असे स्पॉन्जी आणि जाळीदार असे आणि आतून वरतून चांगले असे क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमधून एकदम असे मऊ लुसलुशीत आपले इथं उपवासाचे साबुदाणा आणि भगरीपासून आप्पे बनवून तयार झालेले आहेत. एकदा नक्की तुम्ही बनवून बघा. मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर पाहू शकतात बघा एकदम असे आतमधून जाळीदार
आणि मऊ लुसलुशीत असे इथं आपले उपवासाचे साबुदाणा आणि भगरीचे हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. एकदा नक्की बनवून बघा. एकदम स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत इथं हे आपले आप्पे तयार झालेले आहेत. अगदी झटपट बनणारे हे आप्पे आहेत. एकदा नक्की बनवून पहा. खायला खूप टेस्टी आणि भन्नाट असे लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली असेल प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा हा व्हिडिओ. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते पण मला कमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.